नमस्कार. मी शिवाजी गोगरे, सासवड. मी आत्ता लेहमध्ये आहे. या ज्या दिसत आहेत त्या सगळ्या लेहच्याच डोंगर रांगा आहेत. 18 ऑगस्ट 2025 पासून समर्थ नाना टूर्स अँड ट्रॅव्हलसोबत आम्ही लेह लडाखची एक अनमोल व अविस्मरणीय सफर केली. सिंधू नदीच्या काठावर वसलेला हा प्रदेश म्हणजे जणू हिमालयाच्या कुशीत वसलेले एक सुंदर मंदिरच. लेह लडाख कधी काळी जम्मू काश्मीरचा भाग होता आणि आज स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश आहे. समुद्रसपाटीपासून तब्बल 11,500 फूट उंचीवर वसलेले लेह एक अद्भुत शीत वाळवंट नगरी आहे. येथील हवामान जणू दोन टोकांचा प्रवास दाखवते. मे ते सप्टेंबर हा उन्हाळ्याचा ऋतू, जेव्हा तापमान 10 अंश सेल्सिअस ते 25 अंश सेल्सिअसपर्यंत असते आणि म्हणूनच हा पर्यटकांना आकर्षित करणारा सर्वोत्तम कालावधी आहे. पण ऑक्टोबरपासून एप्रिलपर्यंत येथे हिवाळा आपले साम्राज्य गाजवतो. त्या काळात तेथील तापमान उणे 25 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरते, तर खारदुंगला पाससारख्या डोंगर शिखरावर उणे 40 अंश सेल्सिअसपर्यंत ते खाली येते. अशा कडाक्याच्या थंडीतही आपले शूर जवान सीमारेषेचे रक्षण करतात, यासाठी त्यांना मानाचा सलाम. लेह हा भारतातील सर्वात थंड प्रदेश. या भूमीत लेह व कारगिल हे दोन जिल्हे आहेत, तर झंस्कार, नुब्रा व्हॅली, चांगथांग व द्रास हे सुंदर उपप्रदेश. 2011च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या 2.25 लाख होती, तर आज ती 3 लाखाच्या वर पोचली आहे. लेहमध्ये बौद्ध संस्कृतीचे वर्चस्व तर कारगिलमध्ये मुस्लिम संस्कृतीचे दर्शन होते, पण दोघांच्याही हृदयात भारतभूमीबद्दल अपार प्रेम. लेहची बाजारपेठ म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच. लेह मेन बाजारात लडाखी हस्तकला, पश्मिनी शाली, स्टोल्स, लोकरीची वस्त्र, मफलर आणि स्मृतिचिन्हांचा खजिना आहे. तिबेटी स्थलांतरांनी उभारलेली ही बाजारपेठ रांगोळीदार रंगांनी गजबजलेली, तसेच कॅफे, चैतन्याने भरलेले हॉटेल्स हे सर्व अनुभवताना मन खरोखरच भारावून जाते. पर्यटकांशी सौदेबाजी करून खरेदी करण्याचा अनुभव विलक्षण आनंददायी होतो. आमचा मुक्काम पॅलेस हॉटेलमध्ये झाला. आत्मीयतेने केलेले स्वागत, रुचकर भोजन व आरामदायी निवासाची सुंदर व्यवस्था या सगळ्या गोष्टी मनाला मोहून टाकणाऱ्या होत्या. लेह म्हणजे केवळ एक पर्यटन स्थळ नाही, तर ती एक अनुभूती आहे. उन्हाळ्यात उघडे डोंगर व हिवाळ्यात बर्फाच्छादित डोंगरांच्या साक्षीने, थंड वाऱ्याच्या स्पर्शाने आणि संस्कृतीच्या सुवासाने मन भारावून टाकणारी अनुभूती येथे घेता येते.